नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे। यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका जो पेपर 29 फेब्रुवारीला झाला होता त्यापैकी हिंगोली या जिल्ह्याचा रिझल्ट काय झाला आहे जाहीर करण्यात आलेला आहे। तो रिझल्ट काय आहे, त्यामध्ये किती एकूण विद्यार्थी क्वालिफाय झाले आहेत त्याबद्दल आपण काय करणार आहोत डिटेल मध्ये बघणार आहोत। लक्षात घ्या सर्वांनी, 29 फेब्रुवारीला नॉन पेसा जिल्ह्यांचा पेपर झाला होता। जे पेसा जिल्हे आहेत त्यांचा अजूनही पेपर बाकी आहे, कोर्टात केस चालू असल्यामुळे ते पेपर झालेले नाहीत, परंतु लवकरात लवकर ते पेपर देखील होतील असं आपण काय करूयात लक्षात घेऊया। महत्त्वाचं म्हणजे आता नॉन पेसा जिल्ह्यांपैकी जवळपास ऑलमोस्ट सर्व जिल्ह्यांचे काय निकाल लागलेले आहेत। तुम्ही ज्याही जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तुम्हाला काय करायचंय त्या जिल्ह्याची जिल्हा परिषदची वेबसाईट चेक करत राहायची। नोटीस बोर्ड जो असतो त्या ठिकाणी वेबसाईटवर ते तुम्हाला चेक करत राहायचंय। त्या ठिकाणी जर रिझल्ट आलेला असेल तर तुम्ही बघू शकता, किंवा आपण जसे जसे रिझल्ट आलेले आहेत सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट अपलोड केलेले आहेत, त्यावर आपण एक महत्त्वाचे व्हिडिओ बनवले आहेत। प्रत्येक जिल्ह्यावाईज आपण काय केलंय सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत। ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही काय करू शकता नक्की बघू शकता। परीक्षेला तुम्हाला त्याचा परीक्षेला फायदा होण्यापेक्षा तुम्ही परीक्षा दिलेली आहे तर महत्त्वाचं म्हणजे आपलं त्यात नाव आहे की नाही, नाव आहे की नाही आपलं, आणि नाव का नाहीये असे बरेचसे प्रश्न पडतात विद्यार्थी मित्रांना, ते सुद्धा मी व्यवस्थित सांगतो। या ठिकाणी जर आपण बघितलं, जर तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क्स असतील, लक्षात ठेवा बरं का, जर तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क्स असतील तरच त्या रिझल्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं नाव असणार आहे। आणि ही जी लिस्ट आहे ही फक्त क्वालिफाईंग विद्यार्थ्यांची लिस्ट आहे। म्हणजे काय, या ठिकाणी काय सांगितलं होतं 90 मार्क्स मिळणं हे तुम्हाला कंपल्सरी आहे। क्वालिफाय होण्यासाठी 90 मार्क्स, म्हणजे आता ज्यांना पण 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स असतील त्यांचे सर्वांचे नाव काय असणार आहे त्या लिस्ट मध्ये असणार आहे। ही तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा। ज्यांचे नाव नाहीत त्यांनी समजून घ्या की आपण 90 मार्क्स काय आपल्याला मिळालेले नाहीत। दुसरा प्रश्न, ही फायनल लिस्ट आहे का? नाही, ही फायनल लिस्ट नाहीये विद्यार्थी मित्रांनो। यानंतर सुद्धा अजून एक लिस्ट येणार आहे आणि ती असेल फायनल लिस्ट, म्हणजे कॅटेगरी वाईज वगैरे किंवा जितक्या जागांची जाहिरात होती प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी होती, त्यामध्ये काय आहे तर तुम्हाला लक्षात येईल, जर तुमचं त्यामध्ये नाव असेल तर ती फायनल लिस्ट असणार आहे। हे महत्त्वाचं सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। क्लिअर सर्वांना? व्हिडिओ बघण्याच्या अगोदर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा। आपण ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरलाय तो एकदा चेक करून घ्यायचं की ती लिस्ट आलेली आहे का, निकाल लागलेला आहे का वेबसाईटवर, किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आहेत प्रत्येक जिल्ह्यावाईज, तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल या ठिकाणी चेक करू शकता। जसे रिझल्ट येतात आपण लगेच एक व्हिडिओ त्यावर अपलोड करत असतो। क्लिअर आहे? चलो तर थोडक्यात बघूयात आता हिंगोलीचा रिझल्ट। आपल्या सर्वांना माहिती आहे पेपर कोणी घेतला होता विद्यार्थी मित्रांनो, IBPS ने हा पेपर घेतलेला आहे। या ठिकाणी दिलेला आहे 29 फेब्रुवारीला पेपर झाला होता। जिल्हा परिषद हिंगोली या जिल्ह्याचा हा रिझल्ट तुम्हाला दिसून येईल। यामध्ये जर आपण बघितलं तर 142 मार्क्सचा काय हायेस्ट आहे, 200 पैकी 142 मार्क्स हायेस्ट आहेत, रँक 1 आहे। यामध्ये मराठी 50 गुण आहेत, इंग्लिश 50 गुण आहेत, जीके सामान्य ज्ञान 50 गुण आणि त्यानंतर गणित बुद्धिमत्ता 50 गुण, अशा पद्धतीच्या 200 गुणांचा हा पेपर होता। हायेस्ट आहे 142, 140, 140, 136, 132, 130 अशा पद्धतीचे तुम्हाला काय या ठिकाणी दिसून येणार आहे रिझल्ट। आपण जर बघितलं या लिस्ट मध्ये एकूण किती जणांचं नाव आहे, किती स्टुडंटचं नाव आहे ते सुद्धा एकदा बघून घेऊयात आपण। तर या ठिकाणी जर बघितलं, एक सेकंड बघून घेऊयात। चलो आलोय का लास्ट पेजला? यस, आलोय आपण लास्ट पेजला। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं एकूण 120 असे स्टुडंट आहेत की ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स आहेत। परत एकदा सांगतो, 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स असेल तरच तुमचं या लिस्ट मध्ये नाव असणार आहे। बघा लास्टचे जितके पण दिसत आहेत तुम्हाला सर्व 90 मार्क्स वाले दिसणार आहेत, हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवायचंय। यानंतर जी फायनल लिस्ट येईल त्यामध्ये आपलं नाव असणं महत्त्वाचं आहे। तुम्ही काय करू शकता, जितक्या पण जागा होत्या कॅटेगरी वाईज वगैरे एक अंदाज या लिस्टवरून लावू शकता की आपल्या पुढे किती स्टुडंट्स आहेत, आपण कोणत्या कॅटेगरी मधून फॉर्म भरला होता, किती जागा होत्या कॅटेगरीला, हे सर्व तुम्ही अंदाज लावून काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनल लिस्ट मध्ये नाव येईल का नाही हे चेक करू शकता। तर हा रिझल्ट कुठल्या जिल्ह्याचा होता? हा रिझल्ट होता हिंगोली या जिल्ह्याचा। बाकी सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। आता महत्त्वाचं, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे 520 पदांची लवकरच अंगणवाडी पर्यवेक्षिका ही जाहिरात येणार आहे। त्यासाठी ज्याही आपल्या विद्यार्थी मैत्रिणी तयारी करत असतील सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची सुवर्ण संधी म्हणजे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने यासाठी बॅच लॉन्च केली आहे। मराठी असेल, इंग्लिश असेल, सामान्य ज्ञान असेल आणि गणित बुद्धिमत्ता सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातील। त्यामध्येच विद्यार्थी मित्रांनो
ICDS हा जो विषय आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे तो विषय सुद्धा आपण काय करणार आहोत डिटेलमध्ये घेणार आहोत. बॅच चालू झालेली आहे. आपल्या 2 बॅच आहेत, त्यातली पहिली बॅच फुल झाल्यामुळे दुसरी बॅच सुद्धा आपण 6 तारखेपासून चालू केली आहे. लवकरात लवकर तुम्ही त्या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व लाईव्ह लेक्चर असतील, तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा नंतर बघू शकतात. महत्त्वाचं म्हणजे पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल, त्यामध्येच तुम्हाला रिव्हिजन बॅच सुद्धा असणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण PDF नोट्स असतील, टेस्ट सिरीज असेल आणि जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव, म्हणजे तुम्हाला पास होण्यासाठी जी पण आवश्यकता असते सर्व गोष्टींची, तो सर्व परिपूर्ण कोर्स आपला असणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय. कोर्स जॉईन करण्यासाठी किंवा तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दल कोणताही प्रश्न असेल या भरतीबद्दल, तर तुम्ही काय करू शकता 96 89 66 56 11 या नंबरवर नक्की कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा. तुमचा प्रश्न सोडवण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून, तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. त्यावर जर आपण बघितलं बरेचसे महत्त्वाचे व्हिडिओचे टायमिंग असतील, नोटिफिकेशन असतील किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दल कोणतीही महत्त्वाची माहिती आपल्याकडे आली की आपण त्यावर शेअर करत असतो. क्लिअर आहे? चलो तर थांबूयात आपण या ठिकाणी. आपण यामध्ये हिंगोली या जिल्ह्याचा रिझल्ट बघितलेला आहे. बाकीच्या सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट अपलोड केलेले आहेत आपण व्हिडिओ. काही जे राहिले ते सुद्धा लवकरात लवकर जसे रिझल्ट येतील आपण त्यावर व्हिडिओ अपलोड हे करत राहणार आहोत. हे तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना? चलो तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.